कोल्हापूरमध्ये आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात महा एल्गार मोर्चा या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीने या मोर्चाचं आयोजन केलंय आणि मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये कार्यकर्ते सहभागी झालेले दिसतात। दसरा चौक कोल्हापुरातला ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जातोय आणि मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसतात। कोल्हापूरमधली महामोर्चाची ही दृश्ये दरम्यान या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच मोर्चाचे निमंत्रक गिरीश फोरडे यांच्यासह अनेक आंदोलकांना पोलिसांनी नोटिसा देखील बजावल्या। मोर्चा दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी रात्री मोर्चा काढला, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आता कोल्हापूर शहरामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा निघालेला आहे। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे। महत्त्वाकांक्षी योजना ही जरी सरकारची असली तरी सरकारमधल्याच या भागातल्या आमदारांनी याला विरोध केला। शक्तीपीठ महामार्गाला आणि हा मार्ग रद्द करावा अशीच थेट मागणी केलेली आहे आणि आता कार्यकर्ते शेतकरी या भागातले आक्रमक झालेले दिसतात। ज्यांच्या शेतातून हा मार्ग जाणार होता, ज्यांची शेती अधिग्रहित केली जाणार होती, अशा शेतकऱ्यांचा पहिल्यापासून विरोध होताच। योग्य मोबदला मिळत नाहीये किंवा शेतीचं मोठं नुकसान होतंय आणि त्यामुळे शेतं वाचवा अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा दिल्या जात होत्या। तर मोठ्या प्रमाणामध्ये हा मोर्चा निघालेला आहे। शक्तीपीठ विरोधी महामोर्चाला सुरुवात झालेली आपण पाहतोय। कोल्हापुरातील दसरा चौकातून या महामोर्चाला सुरुवात झालेली आहे। या महामोर्चामध्ये आपण बघू शकतो जे सत्ताधारी नेते आहेत ते येणार अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये विशेष करून काही लोकांनी सांगितलं होतं पण ते या ठिकाणी दिसत नाही। एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी सतेज पाटील काँग्रेसचे जे आमदार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर आपण पाहतो संभाजीराजे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एकूणच आपण पाहतो की शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती स्थापन करून या मोर्चाला एक नेतृत्व दिलेलं आहे। आपण पाहतो की सध्या खासदार शाहू महाराज छत्रपती देखील या महामोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हा प्रकल्पच मुळात भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा आरोप या सर्वांचा आणि त्याचबरोबर आपण पाहतो की सत्ताधारी नेते म्हणतायत कोल्हापूर जिल्ह्यातले की आमचा याला विरोध आहे, पण दुसरीकडे मात्र नोटिफिकेशन काढलं जातं, याचा अर्थ काय घ्यायचा अशा प्रकारचा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केला जातोय। एकूणच आपण पाहतोय की कोल्हापुरात हा एल्गार आहे, याच्यामध्ये एकच मुद्दा आहे की काही केल्या हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आणि त्याला घेऊनच आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या संख्येनं कोल्हापुरातील नेते असतील किंवा कोल्हापुरातील शेतकरी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की नोटिफिकेशन तुम्ही काढलेलं आहात पण कोणत्याही परिस्थितीत आमच्या सुपीक जमिनी आम्ही देणार नाही, कारण रत्नागिरी नागपूर महामार्गाचं काम जवळपास पूर्ण होतंय। एक महामार्ग असताना दुसरा गोव्यावरनं नागपूरला नेण्यासाठी दुसऱ्या महामार्गाची गरज काय, कारण त्या ठिकाणी आपण पाहतो की सुपीक जमीन मोठ्या प्रमाणात जाते। असं असताना सरकारला या महामार्गाची गरज काय, भांडवलदारांच्या घशात पैसा घालण्यासाठी या महामार्ग केला जातोय का, अशा प्रकारचे अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित केले गेलेले आहेत आणि त्यालाच घेऊन आपण पाहतो या ठिकाणी जे मोर्चेकरी आहेत किंवा जे आंदोलक आहेत या ठिकाणी आलेले आहेत। एकूणच आपण पाहतो की काही केल्या सरकार हा महामार्ग जर बंद पाडला नाही तर शेतकरी हा महामार्ग हाणून पाडतील अशा प्रकारचा विश्वास ह्या सर्व शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत। दसरा चौकातून सुरू झालेला हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल। त्या ठिकाणी आपण पाहतो की जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं जाईल, त्याच्यामध्ये 10 मागण्या आहेत। त्याच्यामध्ये आपण पाहतो की 10 मागण्या मांडल्यानंतर सरकारला अल्टिमेटम दिलं जाईल आणि जर का हा महामार्ग रद्द झाला नाही तर मात्र नेत्यांना कोल्हापूर जिल्हा बंदी केली जाईल अशा प्रकारचा इशारा देखील यामध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुमचा प्रताप नाईक, G24 तास, कोल्हापूर। तर आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या या मोर्चा बरोबर आहेत आणि काय नेमक्या घडामोडी कोल्हापुरामध्ये घडतात याची प्रत्येक बातमी आपल्याला क्षणाक्षणाची पोहोचवतात। महामोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। शाहू महाराज छत्रपती स्वतः या मोर्चामध्ये सहभागी झालेले सतेज पाटील आहेत। अनेक आंदोलक आहेत आणि पोलिसांच्या नोटिसा या आंदोलकांना मिळालेल्या आहेत। 10 मागण्या सरकारसमोर ठेवणार आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांचा आणि एकंदरीतच या भागातल्या शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा विरोध या मोर्चाद्वारे दिसून येतोय।
तर शेती नष्ट करणारा हा कायदा आहे अशा प्रकारचे फलक दिसतात शेतकऱ्यांच्या आंदोलनकर्त्यांच्या हातामध्ये। महाराष्ट्र सरकार अदानी अंबानींचं सरकार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं शेती धोरण हवं, युती सरकारचं नको, भांडवलशाही मुर्दाबाद, शक्तीपीठ महामार्ग झाला नाही पाहिजे अशा प्रकारच्या या सर्व घोषणा या फलकांवर लिहिलेल्या आहेत। तर शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाला आणि त्यामुळेच कोल्हापूरमध्ये दसरा चौकातून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। नवनिर्वाचित कोल्हापूरचे खासदार असलेले शाहू महाराज छत्रपती या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा आता निघालेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे। वर्ध्यातल्या पवनारमध्ये सुरू होऊन गोव्याच्या सीमेवर पत्रादेवीला हा महामार्ग समाप्त होणार आहे आणि या दरम्यान अनेक सुपीक शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत सुपीक जमिनी या अधिग्रहित केल्या जातील आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध आहे, शेती नष्ट करणारा असा हा महामार्ग आहे अशा प्रकारची घोषणाबाजी केली जाते। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज अशा प्रकारे कोल्हापूरमध्ये हा सर्वपक्षीय एक विराट मोर्चा निघालेला आहे आणि यामध्ये अनेक नेते पुढच्या काळामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे। कोल्हापूर, सांगली, नांदेड जिल्ह्यातले हजारो शेतकरी खरं तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतात आणि म्हणूनच अशा सर्व जिल्ह्यामधून हे शेतकरी सहभागी झालेले आहेत। काल रात्रीपासूनच शेतकरी एकवटायला सुरुवात झाली होती, अनेक शेतकऱ्यांना नोटिसा सुद्धा दिलेल्या आहेत पदाधिकाऱ्यांना। तेव्हा आता दसरा चौकामधून या मोर्चाला सुरुवात झाली आहे, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट असा हा महामोर्चा निघालेला आहे। घोषणाबाजी आणि त्याचबरोबर फलकांवर मोठमोठाले संदेश सरकारसाठी लिहिलेले आहेत। खासदार शाहू महाराज छत्रपती या मोर्चामध्ये आहेत, काँग्रेस नेते बंटी पाटील, सतेज पाटील तसंच राजू शेट्टी सुद्धा सहभागी होणार असल्याचं कळतंय। तर राज्य सरकारचा हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी प्रकल्प समजला जातो। शक्तीपीठ महामार्ग मात्र सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। कोल्हापूरसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधून या महामार्गाला मोठा विरोध पाहायला मिळतोय। आधीच एक मार्ग असताना पुन्हा आता दुसऱ्या महामार्गाचा उपयोग काय आहे, कशासाठी हवा आहे, केवळ भांडवलदारांसाठी या महामार्गाचा उपयोग होणार असल्याची टीका होतीये आणि म्हणूनच या महामार्गाला प्रचंड मोठा असा हा विरोध दिसतोय। या महामार्गासाठी जवळपास 27,000 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याची योजना आहे आणि खरं तर या भागामध्ये जमिनी ज्या आहेत त्या बागायती पट्ट्यामध्ये येत असल्यानं शेतकरी, सामाजिक संघटना आणि नेत्यांनी मोठा विरोध केलेला आहे आणि म्हणूनच जेव्हापासून हा महामार्ग प्रस्तावित आहे तेव्हापासूनच हा विरोध होतोय आणि विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांमधले अनेक आमदार आहेत त्यांनी सुद्धा विरोध केलेला आहे, कारण या निवडणुकीमध्ये फटका या मुद्द्याचा सुद्धा या भागातल्या खासदारांना, या भागातल्या उमेदवारांना बसलेला होता अशा प्रकारची चर्चा होती।